दादा झालेली घटना अतिशय दुःखद झालेली आहे. तर आता यांना जेवढे जेवढे हे झालेले आहेत त्यांना शासनाकडून काय शासनाने तातडीची मदत दिली पाहिजे आणि तातडीच्या मदतीच्या बरोबरीनंच शासनाला अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की जो सातारा पंढरपूर रस्ता आहे, पंढरपूर कुर्डवाडी रस्ता आहे, तसंच सातारा मसवड टेंभुर्णी जो रस्ता आहे या ठिकाणी अर्धवट स्थितीतली कामं आहेत. ज्या ज्या ठिकाणी विहिरी आहेत किंवा धोकादायक वळण आहेत अशा ठिकाणी बॅरिगेटिंग लावल्या गेल्या पाहिजेत. हे कुठंच झालेलं नाही. वारंवार 2 वर्ष झालं आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु शासन याच्याकडनं पूर्ण दुर्लक्ष करते. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर लोकांचा लाड होतोय. मोठा दंड ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना लावून या पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. दादा पंढरपूर मंगळवेढ्याच्या ह्या रस्त्याने बरेच असा अपघात होतात त्याच्यावर काही सगळीकडेच आहे. काय सिमेंट रस्ते झाल्यामुळे वेग वाढलेला आहे रस्त्यांचा, वाहनांचा आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सुरक्षता अवलंबली गेली पाहिजे त्याचं नियोजन शासनाने केलं पाहिजे. 2 वर्ष झालं रस्ता सुरक्षा समितीची बैठक सुद्धा झालेली नाही आहे. त्यामुळं माझी विनंती राहील शासनाने या बैठका लवकर लवकर घ्याव्या. मी या जे रस्ते आहेत आपल्या भागातले सिमेंटचे रस्ते झालेले त्या संबंधित विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना 6 महिन्यापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे की बैठक लावा आणि या बाबतीतले आमचं म्हणणं ऐकून घ्या. अजूनपर्यंत याची बैठक सुद्धा लावलेली नाही. जे माहीत झालेले त्यांच्या कुटुंबाशी भेटणार सगळ्यांना भेटून आलो. या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना झाली त्या ठिकाणी मी जाऊन भेटून आलो.